झी 24 तास एक पाऊल पुढे। सत्तेसाठीचा पुणे पॅटर्न काही वर्षांपूर्वी राज्यभर गाजला होता। पुणे पॅटर्नमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे टोकाचे विरोधक महापालिकेत सत्तेसाठी एकत्र आले होते। पुणे पॅटर्नचा पुढचा अंक आता पुणे महापालिकेत पाहायला मिळतोय। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेली मनसे यांचीच छुपी युती आहे का, असा प्रकार सध्या महापालिकेत अनुभवायला मिळतोय। पुणेकरांवर मिळकत कराची 6% दरवाढ लादणारा निर्णय महापालिकेत मंगळवारी झाला। सामान्य नागरिकांच्या खिशाला चाट देणारी ही दरवाढ महत्त्वाची आहेच, मात्र त्याहून महत्त्वाची घडामोड महापालिकेत पाहायला मिळाली। सत्ताधाऱ्यांनी करवाढीचा प्रस्ताव मांडला खरा, मात्र सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनंच करवाढीला विरोध केला। पुणेकरांवर करवाढ लादायला भाजप आणि शिवसेनेचा आधीपासूनच विरोध होता, त्यामुळे प्रस्ताव फेटाळला जाणार असं चित्र असतानाच मुख्य विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद असलेला मनसे राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आला। मनसेनं चक्क राष्ट्रवादीच्या बाजूनं मतदान केलं। विरोधासाठी विरोध करायचा नाही अशी आमची भूमिका आहे असं सांगत मनसेनं त्याचं समर्थनही केलं। मागील 4 वर्षापासून आपण कुठल्या प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाहीये, म्हणून आपण 6% त्यांनी 8% ठरवलं, आपण 6%ची वाढ केली। पण 6%च्या वाढमध्ये मोठी अमाऊंट वाढते अशी नाही, ती किती 40 ते 39 40 ते 42 कोटी रुपये ती वाढती। परंतु शहराचा विकास होण्यासाठी काहीतरी महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत आले पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही त्याला पाठिंबा दिला, टॅक्स वाढीला पाठिंबा दिलेला आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना मुख्य विरोधी पक्ष असलेल्या मनसेनं त्यांना मदत करण्याची ही काही पहिली वेळ नाही। कोंढव्यातल्या कत्तलखान्याचा विषय असो किंवा पाणी मीटरचा, 28 गावांच्या समावेशाचा विषय असो किंवा शहरातल्या होर्डिंगचा, आणि ताजं उदाहरण म्हणजे पुणे शहराचा विकास आराखडा। कधी तटस्थ राहत, कधी बहिष्कार टाकत, तर कधी थेट पाठिंबा देत मनसेनं राष्ट्रवादीला मनसे साथ दिल्याचं पाहायला मिळालं। पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना तर मनसेनं उपसूचना देत सोयीस्कर मौन पाळलं। हे आमच्या बरोबर फक्त युती आहे असं दाखवतात, बाकी सगळ्या ह्याच्यात आमच्या विरोधात असतात। भाजप हे पारंपरिक विरोधक आहेत, ते विरोधच करणार आहेत। तुम्ही किती चांगलं केला तरी भाजप विरोधच करणार आहेत। काँग्रेसच्या लोकांनी विचार केला पाहिजे, काँग्रेस पण आता ते भाजपच्या बरोबर येणार, कारण आमची वाढ व्हायला लागली आहे ना, तिथं काँग्रेसला पण वाईट वाटायला लागलंय, म्हणून ते विरोध केलाय असं। मनसे आणि राष्ट्रवादीचं असं गुळपीट जमत असताना काँग्रेस मात्र राष्ट्रवादीपासून दूर चालल्याचं चित्र आहे। सत्तेत सहभागी असतानाही काँग्रेसनं अनेक निर्णयांना विरोध केलाय। मिळकत कराची 750 कोटींची थकबाकी आहे, मात्र ही थकबाकी आधी वसूल करायला प्रशासन टाळाटाळ करतंय। याच मुद्द्यावरून काँग्रेसनं या निर्णयाविरोधात मतदान केलं। पुणे शहरावर पुणे महानगरपालिकेचे 712 कोटीची थकबाकी आहे, ती थकबाकी सोडली तुम्ही एक रुपया सुद्धा माझं म्हणणं त्याच्यावर 25 कोटी घालवा, पण ते 712 कोटी थकबाकी वसूल करा। पुणे शहरावर नवीन कर लादायचे कारणच नाहीये। हे कर भाववाढ जे केली अत्यंत चुकीची। राजकीय सोयीसाठी करण्यात येणाऱ्या या तडजोडीमुळे नुकसान मात्र सामान्य पुणेकरांचं होणार आहे। तसंच ज्या अपेक्षेनं पुणेकरांनी मनसेला भरघोस मतं देऊन थेट मुख्य विरोधी पक्ष केलं, त्या अपेक्षांवर मनसे सत्तेच्या राजकारणात खरी ठरत नसल्याची टीका होतीये। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।